लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी 2 फेब्रुवारीला मोठा गोंधळ झाला। काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलत असताना कॅरव्हान या मासिकातील एक लेख वाचायला सुरुवात केली। या लेखात माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही उतार्यांचा संदर्भ होता, ज्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। सभागृहात नेमकं काय घडलं? राहुल गांधींना लोकसभेत नेमकं काय वाचायचं होतं? त्यांनी असं काय म्हटलं ज्यावरून हा वाद निर्माण झाला? यावर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येत आहेत? हे नेमकं प्रकरण आहे काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील। राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला। राहुल गांधी म्हणाले की जनरल नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की चीन सोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही। चीनी टँक भारतीय हद्दीत घुसतात तेव्हा कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हा प्रश्न उपस्थित होतो। जनरल नरवणे स्वतः त्यांच्या पुस्तकात लिहितात की कैलास रीज पर्यंत चीनचे टँक आले होते, डोकलाममध्येही पोहोचले होते। ते भारतीय भूभागापासून काही मीटर अंतरावर होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राहुल गांधींच्या या उल्लेखावर तत्काळ आक्षेप घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधींनी आधी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे सांगावं। जर ते प्रकाशित झालं असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही, पण हे पुस्तक प्रकाशित झालेलं नसेल तर त्याचा उल्लेख करण्यात काहीही अर्थ नाही। जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसं काय वाचता, असा प्रश्न राजनाथ सिंग यांनी विचारला। यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंही म्हटलं की सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सभागृहात जे काही बोललं जातं ते सत्य असलं पाहिजे। पुस्तक प्रकाशित झालेलं नाही तर मग ते अधिकृत कसं काय मानलं जाणार? सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका। यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं आणि ते म्हणाले की हे 100% खरंय। यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आक्षेप घेत म्हटलं की राहुल गांधी यांनी फक्त असं म्हणावं की ते मासिक वाचत आहेत, कारण हे जनरल नरवणे यांचं पुस्तक नाही आणि मासिक काहीही लिहू शकतं। जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेलं नाही आणि ज्यातील मजकूर अधिकृतपणे सार्वजनिक झालेला नाही अशा अप्रकाशित साहित्याचा संदर्भ संसदेच्या कामकाजात घेता येणार नाही। संसदेच्या नियमांनुसार अशा अप्रकाशित माहितीवर चर्चा करणं चुकीचं असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। ज्या पुस्तकावरून हा वाद निर्माण झालाय त्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांनी 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र लिहिलंय, जे अद्याप प्रकाशित झालेलं नाही। याच पुस्तकातल्या काही उतार्यांच्या वाचनाच्या मुद्द्यावरूनच लोकसभेत हा गदारोळ झाला। या दरम्यान जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं जात नाहीये असाही आरोप राहुल गांधींनी केला। मात्र या पुस्तकाशी संबंधित प्रश्न हे फक्त राजकीय नाहीत। लष्करी अधिकारी आणि प्रमुख असलेल्या नरवणेंनी या पुस्तकात त्यांचे अनुभव लिहिलेत। आज जो गदारोळ झाला त्यामुळे हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या संपूर्ण प्रकरणाविषयी रिटायर्ड मेजर जनरल PK सहगल यांनी एका खासगी वृत्तसंस्थेशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की नरवणे यांच्या पुस्तकात काय उल्लेख केला आहे, काय लिहिलं आहे ते मला माहित नाही, मात्र पुस्तकाचे काही अंश लीक झाले आहेत। आता सत्य काय आहे ते लोकांना समजलं पाहिजे। सरकारनं पुस्तक छापण्याची संमती देऊन सत्य समोर आणलं पाहिजे। भारत झुकला नाही हे वास्तव आहे, असंही सहगल यांनी म्हटलंय। सहगल म्हणाले की डोकलामचा वाद 2017 मध्ये झाला होता। या गोष्टीला आता 9 वर्ष उलटलीत। सरकारनं घाबरण्याची गरज नाही। राहुल गांधींनी लोकसभेत सांगितलं की कैलास रीज पर्यंत चीनचे टँक आले होते, डोकलाममध्येही पोहोचले होते, मात्र सरकारनं त्यांच्या समोर गुडघे टेकले नाहीत। ही बाब तेवढीच महत्वाची आहे। चीनने स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची अवस्था 1962 पेक्षा वाईट होईल, मात्र सरकारनं त्यांना ठामपणे उत्तर दिलं, आम्ही सगळ्या प्रकारे उत्तर देण्यास तयार आहोत। आम्हाला युद्ध नको आहे, शांतता हवी आहे, पण तुम्ही जर युद्ध सुरू केलं आणि आम्हाला युद्ध करावं लागलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील। त्यावेळी चीनचे सैनिकही मागे हटले नाहीत आणि भारताचे सैनिकही नाहीत। कैलास पर्वतांचा जो उल्लेख केला त्याबाबत मी इतकंच सांगेन की भारताचं पारडं चीनच्या तुलनेत जड होतं। त्यामुळे मला वाटतं की हे पुस्तक छापण्यास सरकारनं संमती दिली पाहिजे। भारत चीन सीमावादाच्या मुद्द्यावर संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत तीव्र प्रतिक्रिया दिली। राहुल गांधी यांना या विषयावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या काळात 1962 मध्ये भारतानं मोठा भूभाग गमावल्याची आठवण त्यांनी करून दिली।
राहुल गांधींच्या निराधार दाव्यांवर टीका करताना रिजिजू म्हणाले की आमच्याकडून देशाच्या भूभागाशी कधीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. खरं तर 1959 पूर्वी आणि 1962 मध्ये भारताचा भूभाग चीनला देऊन काँग्रेसनं केलेल्या पापांबद्दल माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने 50-60 वर्षांपूर्वी चीनला दिलेला तो भूभाग आधी परत आणावा किंवा देशाची माफी मागावी, अशा कठोर शब्दात रिजिजू यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची 1 इंचही जमीन कोणालाही घेता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. बरं, यावर स्वतः जनरल नरवणे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हटलं होतं की भारतानं 1 इंचही जमीन दिलेली नाही. त्यांनी या मुलाखतीत भारत चीन सीमावादाबाबत विचारलं असता सांगितलं होतं की दोन्ही देश अशा काही भूभागांवर दावा करतात जिथे कोणतेही सीमाचिन्ह नाहीत. भौगोलिकदृष्ट्या हा परिसर अत्यंत कठीण आणि वेगळा असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. नरवणे यांनी या मुलाखतीत म्हटलं की गलवानमध्ये पहिल्यांदा चीनला असं जाणवलं की भारत सीमा भागातील रस्ते बांधणीला विरोध करू शकतो. सुमारे 3000 किलोमीटर पर्यंत सीमा औपचारिकरित्या निश्चित नसल्याचा फायदा चीननं घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानं 1 इंच देखील जमीन देण्यास नकार दिला. या सगळ्यावरून असं दिसतंय की राहुल गांधींनी हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला आणि सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात ते हे विसरले की पंडित नेहरूंनी 1962च्या चीन भारत युद्धात आणि त्यानंतरच्या काळात चीननं सुमारे 38,000 चौरस किलोमीटर भूभाग, ज्यात अक्साई चीनचा समावेश देखील आहे, हे चीनला आंदण म्हणून देऊ केलंय. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.